महाराष्ट्राचा बुलंद आवाज. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सूर्या पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा दुरुस्तीचा कामाची अक्षरशः पोलखोल झाली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर सूर्या प्रकल्पाच्या उजव्या तीरावरील सारणी पाटील परिसरात नव्याने करण्यात आलेल्या काँक्रीटीकरण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सूर्या प्रकल्पाचे उजवे आणि डावे तीर कालवे हे पालघर जिल्ह्यासह परिसरातील शेकडो गावांसाठी जीवनवाहिनी मानले जातात. सिंचन, भाजीपाला लागवड आणि पाणी पुरवठ्यासाठी या कालव्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र अनेक वर्षापासून जीर्ण अवस्थेत असलेल्या या कालव्यांच्या नूतनीकरणासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून काँक्रीट लायनिंगची कामे हाती घेतली होती. परंतु काम सुरू असताना स्थानिक शेतकरी व नागरिकांकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, योग्य क्युरिंग न करणे आणि काँक्रीटची थर उकडत असल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही आता पुन्हा पुढे आला आहे. आता पहिल्याच मोठ्या पावसातच काँक्रीटीकरण वाहून गेल्याने त्या सर्व तक्रारींना दुजोरा मिळत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. यामुळे सार्वजनिक निधीचा वापर, कामाचा दर्जा आणि तांत्रिक देखरेखीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे. निकृष्ट साहित्य वापरण्यात आले का? कामाची गुणवत्ता तपासणी योग्य पद्धतीने झाली होती का? आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच काम पुन्हा दर्जेदार पद्धतीने करून शेतकऱ्यांचे हित सुरक्षित ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे. परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिक म्हणत आहेत, कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होतो, पण पहिल्याच पावसात काम वाहून जाते. जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी अखेर थांबणार कधी?